सोलापुरात थिनर प्राशन केलेल्या रुग्णाला तपासण्यासाठी आलेल्या निवासी महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याचा प्रकार सिव्हिल रुग्णालयात घडलाय। दुसरा रुग्णाचा केस पेपर डॉक्टर पाहत होत्या, त्यावेळी जवळ थांबलेल्या रुग्णाने डॉक्टरच्या मांडीला स्पर्श केला। त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय। न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे। पुष्पक तिप्पण्णा तळभंडारे, वय 28, राहणार अशोकनगर, भगतसिंग मार्केट, सोलापूर असे त्या संशयिताचे नाव आहे। 1 नोव्हेंबर रोजी रात्री 12:30च्या सुमारास एका डॉक्टरने रुग्णावरील उपचारासाठी निवासी महिला डॉक्टरला कॉल करून बोलावले। पीजी हॉस्टेलवरून तातडीने त्या महिला डॉक्टर रुग्णालयात पोहोचल्या। थिनर प्राशन केलेल्या रुग्णाचे केस पेपर डॉक्टर पाहत होत्या। शेजारी उभारलेल्या व्यक्तीने डॉक्टरच्या मांडीला स्पर्श केला आणि बाजूला उभारून वाईट नजरेने एकटक पाहू लागला। घाबरलेल्या महिला डॉक्टरने येथील सिक्युरिटी कर्मचाऱ्यास बोलावले आणि हकीकत सांगितली। त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे तपास करत आहेत। महिला डॉक्टरच्या विनयभंगाच्या गुन्ह्यात पोलिसांनी पुष्पक तळभंडारे याला अटक केली। तो सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध पूर्वीचे चोरीसह अन्य गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी त्याला अटक केल्यावर चक्कर आल्याचा बहाणा करून तो उलटी करू लागला, त्यामुळे त्याला 1 दिवस उपचाराच्या निमित्ताने रुग्णालयातच ठेवावे लागले। दुसऱ्या दिवशी त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले।